देवरुख नगरपंचायतीची निवडणूक जी आहे ती रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचलेली आहे आणि या ठिकाणाहून तिरंगी लढत होताना पाहायला मिळते आहे। मात्र प्रमुख लढत जी आहे ती महाविकास आघाडी आणि महायुती अशी असणार आहे। तब्बल दुसऱ्यांदा या ठिकाणी या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचा उमेदवार उतरलेला आहे आणि त्यांना टक्कर देण्यासाठी उद्धव ठाकरे सेनेनं या ठिकाणी नवीन चेहरा या ठिकाणी दिलेला पाहायला मिळतो आहे। सबुरी थरवळ या उद्धव ठाकरे सेनेकडून नगराध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात असलेल्या पाहायला मिळत आहेत आणि आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मॅडम, भाजप विरुद्ध उद्धव ठाकरे सेना असा सामना होतोय, कसं बघता येईल लढतीकडे? 7.5 वर्ष नगराध्यक्षपद एकाच घरात असून सुद्धा अजूनही शहराचा विकास झालेला नाही। तो विकास मी पूर्ण करेन हीच माझी इच्छा आहे। बरोबर आहे। तुम्ही घरोघरी फिरताय, कसा प्रतिसाद मिळतो आहे आणि काय विजन असणार आहे तुमचं देवरुख नगरपंचायतीच्या विकासाच्या अनुषंगाने? घरोघरी आम्ही आता फिरतोय तर आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे। शहराचा विकास करणे आणि लोकांसाठी काहीतरी करायचं या इच्छेने मी प्रयत्न करणार आहे। बरोबर आहे। विजय कितपत वाटतोय, कारण का भाजपचं तगडं आव्हान तुमच्या समोर असणार आहे, अशा पद्धतीने तुमचा विजयासंदर्भात काय सांगू शकाल? माझा विजय हा नक्कीच असणार आहे, कारण असं बघता येते की लोकांच्या तक्रारी वगैरे आम्हाला ऐकू येत आहेत। त्या तक्रारी आम्ही आता पूर्ण करणार आहोत आणि आमचा विजय हा नक्कीच आहे। नक्कीच आपला विजय हा नक्की असेल असं मत या ठिकाणी सबुरी थरवळ यांनी व्यक्त केलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।